मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक बोगद्यात गुरुवारी पहाटे एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात घडलाय। या अपघातात वाकड येथील प्रसिद्ध युवा नेते तुषार भुंकर यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला। पुण्याहून मुंबईकडे जात असताना त्यांच्या फॉर्च्युनर कारची टेम्पोला भीषण धडक बसली। या घटनेनं वाकड आणि पिंपरी चिंचवड परिसरात प्रचंड शोककळा पसरली आहे। हा काळीच पिळवटून टाकणारा अपघात गुरुवारी पहाटे 1:30 वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगद्यात घडला। वाकडचे युवा नेते तुषार भुंकर हे आपल्या सहकाऱ्यांसह फॉर्च्युनर कारनं मुंबईच्या दिशेनं जात होते। बोगद्यातून जात असताना त्यांच्या वेगात असलेल्या कारनं समोर चाललेल्या एका मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला। अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि बचाव पथकानं तातडीने घटनास्थळी धाव घेतली। कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं, मात्र तुषार भुंकर यांचा जागीच मृत्यू झाला होता। या अपघातात कारमधील एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर सुदैवानं अन्य 3 जण किरकोळ दुखापतीवर बचावले। तुषार भुंकर हे वाकड परिसरातील एका धडपडी आणि सामाजिक राजकीय उपक्रमात सक्रिय असलेलं युवा नेतृत्व म्हणून ओळखले जात होते। त्यांच्या अशा अचानक जाण्यानं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान अपघाताचं नेमकं कारण काय होतं, वाहनाचा वेग जास्त होता की तांत्रिक बिघाड, याचा सखोल तपास महामार्ग पोलिसांनी सुरू केलाय। बोगद्यातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाते। या दुर्दैवी घटनेनंतर महामार्ग पोलिसांनी रात्रीच्या वेळी वेगमर्यादेचं पालन करण्याचं आणि सुरक्षित अंतर ठेवून वाहन चालवण्याचं आवाहन केलंय।